खामतलाव प्रकल्पावरून नगरपरिषदेत खळबळ। नगरसेविका ऋतुजा पडोळे यांचे नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या कार्यालयासमोर बसून ठिय्या आंदोलन। 9.99 कोटींच्या सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या मुदतवाढीवर सवाल। शाखा अभियंत्यांच्या कथित अरेरावी विरोधात मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर आंदोलन। विभागीय चौकशीचे आश्वासन व माफीनंतर आंदोलन मागे। भंडारा नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी जुलै 17 विविध विषयांवर पार पडली। मात्र केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेअंतर्गत खामतलाव पुनर्जीवन सौंदर्यीकरण प्रकल्पाच्या मुदतवाढीच्या प्रस्तावावरून सभागृहात मोठा वाद निर्माण झाला। या प्रकरणी नगरसेविका ऋतुजा विवेक पडोळे यांनी अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन छेडले। सभेत सुमारे 9.99 लाख रुपयांच्या खामतलाव प्रकल्पाला मुदतवाढ देण्याचा विषय मांडण्यात आला होता। यावेळी संबंधित काम आपल्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये होत असल्याचे सांगत नगरसेविका ऋतुजा पडोळे यांनी मुदतवाढीचे कारण सभागृहासमोर स्पष्ट करण्याची मागणी केली। त्यांनी सांगितले की 2024 मध्ये सुरू झालेल्या या कामाची मुदत 270 दिवस सुमारे 9 महिने होती। मात्र मुदत संपूनही तब्बल 16 महिने उलटल्यानंतरही काम अपूर्णच आहे। यासंदर्भात त्यांनी शाखा अभियंता वंजारी यांच्याकडे कामाशी संबंधित सर्व कागदपत्रे सभागृहासमोर सादर करण्याची मागणी केली। मात्र मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही असे सांगत त्या सभागृहातून बाहेर गेल्याचा आरोप नगरसेविका पडोळे यांनी केला। यामुळे संतप्त झालेल्या ऋतुजा पडोळे यांनी हा फक्त माझा नव्हे तर संपूर्ण नगरपरिषद सभागृहाचा अपमान असल्याची टीका केली। त्यानंतर त्यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले। शाखा अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई होत नाही आणि त्यांनी सभागृहाची माफी मागत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली। अनेक तास सुरू असलेल्या या घडामोडीनंतर मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले। तसेच शाखा अभियंता यांनी माफी मागितल्यानंतर नगरसेविका ऋतुजा पडोळे यांनी आपले आंदोलन मागे घेतले। या घटनेमुळे भंडारा नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत खामतलाव प्रकल्प कामातील विलंब आणि प्रशासकीय उत्तरदायित्वाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे। ऋतुजा विवेक पडोळे, प्रभाग क्रमांक 8 इथली काँग्रेसची नगरसेविका आहे। आज आमची नगर परिषद मध्ये जनरल सभा होती, ज्याच्यात माझा प्रभागाचा विषय होता विषय क्रमांक 6 केंद्रीय शासन पुरस्कारातून अमृत 2.0 योजना अंतर्गत खाम तलावाचे पुनर्जीवन प्रकल्प, मिस्किन टँक तलावाचे अरिहित क्षेत्र विकास प्रकल्प व सागर तलावाचे पुनरुज्जीवन प्रकल्प या कामास मुदतवाढ देण्यास राज्यस्तरीय तांत्रिक समितीकडे शिफारस करण्याबाबत सभेचा निर्णय। मी मॅडमला हेच विचारलं की याची मुदत का वाढवली आणि वाढवली याचा मॅडमनी मला उत्तर दिला नाही। वरून मी मॅडमला या कामाची सर्व माहिती मागितली, त्याबद्दलही मॅडमनी मला काही उत्तर दिलं नाही आणि म्हणाले की मी आता इथे उत्तर देऊ शकत नाही। मी तरी मॅडमला विचारलं तुम्ही का उत्तर देऊ शकत नाही, तर मॅडम म्हणे की नाही मी आता उत्तर देऊ शकत नाही। मी म्हटलं मॅडम आज जनरल मीटिंग आहे तर तुम्हाला सर्व माहिती आणायला पाहिजे होती। तरी मॅडम इथे चूप राहिले आणि इथून निघून गेले आणि बोलले तुम्ही आंदोलन करा, खाली बसा, जे काही करायचंय करा। माझा अपमान केला मॅडमनी आणि इथून निघून गेले। या मॅडमची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। वरून या जे कामाची आहे ते पूर्ण चौकशी इथे लागली पाहिजे। मुख्य अधिकारीनी पण याची चौकशी केली पाहिजे व मॅडमनी माफी मागितली पाहिजे आणि असा अपमान माझाच नसून पूर्ण नगरसेवकांचा मॅडमनी केला। अध्यक्ष मॅडमनी 2-3दा फोन केले तरी मॅडम आतापर्यंत आले नाही। मला फक्त एवढं म्हणायचं मॅडमची पण चौकशी करा आणि या कामाची पण पूर्णपणे चौकशी करा आणि माहिती द्यावी व मॅडमला निलंबित करावं।